नमस्कार मित्रांनो, तर सिनेमासृष्टीमध्ये आज शोककळा पसरली आहे. तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. तर अधिक माहिती अशी आहे की सिनेमासृष्टी हादरली आहे. अचानक अशी बातमी समोर आलेली आहे की सिनेमासृष्टीतील कलाकार खळखळून असे दुःख व्यक्त करत आहेत आणि सिनेमासृष्टीतील नामवंत आणि गाजलेला सुपरहिट असा अभिनय करणारा अभिनेता आज त्याची प्राणज्योत मावळली आहे. मल्याळम सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता टी.पी. माधवन याचे निधन झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता टी.पी. माधवन याचं गंभीर आजाराने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 88व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मावळली. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेता टी.पी. माधवन यांना पोटासंबंधित आजार होता. त्यांच्यावर रुग्णालयात पोटासंबंधित आजारावर उपचार सुरू होते. रिपोर्टनुसार पोटाशी संबंधित आजारामुळे माधवनवर व्हेंटिलेशनवर ठेवलं होतं. त्यानंतर त्यांचं निधन झालं. तिरुअनंतपुरम येथे त्यांच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. टी.पी. माधवन यांच्या पश्चात त्यांचा मुलगा राजा कृष्ण मेनन आणि मुलगी देविका असा परिवार आहे. अभिनेता टी.पी. माधवन यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये पटाणापुरम येथील गांधी भवन वास्तव्यास होते. काही वर्षापूर्वी माधवन यांची स्मृतिभ्रष्ट झाल्याचे निदान झालेले होते. त्यानंतर अभिनय क्षेत्रापासून त्यांनी दुरावा घेतलेला होता. रिपोर्टनुसार टी.पी. माधवन यांचे वडील प्रसिद्ध प्रोफेसर होते. त्यांनी समाजशास्त्र या विषयावर पदवी घेतली होती. अभिनय कारकिर्दीपूर्वी त्यांनी कोलकाता आणि मुंबई येथे जाहिरात व्यवसाय चालवला. या अभिनेत्याने वयाच्या 40व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. 1975 मध्ये रामन या चित्रपटातून त्यांनी सिनेमासृष्टीमध्ये पदार्पण केलं. टी.पी. माधवन यांनी यशस्वी कारकिर्दीमध्ये 600हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. माधवन यांनी खलनायक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, पण नंतर त्यांनी कॉमेडियन म्हणून भूमिका बजावून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. आपल्या चॅनलच्या वतीने टी.पी. माधवन यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.